रामकृष्ण हरी माऊली. आता आपण बघत आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची दिंडी काही क्षणातच या रोडने आता येणार आहे. आपण बघू शकताय की इथं वन वे करण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासनच्या बाजूने हा रोड वन वे करण्यात आलेला आहे. आपण बघू शकताय की हा माझ्या बाजूला या बाजूला रोड चालू आहे. इथं गाड्या येतात आहे आणि माझ्या ह्या बाजूलाही बघू शकताय की गाड्या चालू आहे. सध्या ज्या दिशेने दिंडी येणार आहे ती दिशा पूर्णपैकी बंद करण्यात आलेला आहे. आपण बघू शकताय की या दिंडी जे पारंपरिक कित्येक वर्षानं जे चालत आलं आहे तीच दिंडी सोहळा आपण इथं बघणार आहोत. आणि शासन प्रशासन कोणत्या बाजूने कसं निवेदन करणार आहेत आता आपण बघूया. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. याचा अर्थ भारताला कोणताही अधिकृत धर्म नाही आणि येथे सर्वांना समान अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. भारतातील धर्म, पंथ आणि समुदायांची ही विविधता केवळ सामाजिक आणि सांस्कृतिक वारसाच नाही तर सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदराचे एक अद्भुत उदाहरण आहे. ही विविधता भारताचे वेगळेपण आणि सामर्थ्य दर्शवते. संत तुकाराम महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू गावात इसवी सन 1608 साली झाला. ते शेतकरी कुटुंबातील होते. संत तुकाराम महाराजांचे बालपण खडतर आणि संघर्षांनी भरलेले होते. आई वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. संत तुकाराम महाराज हे श्री विठ्ठलाचे महान भक्त होते. त्यांच्या भक्तीत गाढ श्रद्धा आणि समर्पण होते. त्यांनी आपल्या अभंगांद्वारे श्री विठ्ठलाच्या भक्तीचा प्रसार केला. त्यांचे अभंग सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजतील आणि ते हृदयापर्यंत पोहोचतील असे होते. तुकाराम महाराजांचे भजन मानवता, प्रेम आणि समर्पणाची भावना व्यक्त करणारे होते. अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. संत तुकाराम महाराजांनी 4500हून अधिक अभंग रचले. त्यातील अनेक अभंग आजही मराठी भक्ती साहित्यात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यांची कामे सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत होती आणि सामाजिक समता, नैतिकता आणि अध्यात्म यावर भर दिला होता. संत तुकाराम महाराजांचा प्रभाव महाराष्ट्र आणि भारताच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यांचे भजन आणि शिकवण आजही लोकांच्या जीवनात प्रेरणास्रोत आहे. संत तुकाराम महाराजांच्या स्मरणार्थ त्यांची पालखी यात्रा आयोजित केली जाते, जी देहू ते पंढरपूर जाते आणि हजारो भाविक सहभागी होतात. त्यांच्या भक्ती आणि साहित्याने समाजात नवचैतन्य संचारले आणि त्यांना मराठी संत परंपरेत महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. संत तुकाराम महाराज यांची पालखी यात्रा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा एक महत्त्वाचा धार्मिक क्षण आहे. संत तुकाराम महाराज हे एक प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते, ज्यांच्या भक्ती आणि अभंगांनी लोकांच्या हृदयावर खोलवर छाप सोडली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी रथ पुणे जिल्ह्यातील देहू येथून निघून पंढरपूर येथील विठोबा मंदिरात जाते. हा प्रवास सुमारे 250 किलोमीटरचा असून त्यात लाखो भाविक भक्त सहभागी होतात. हा पालखी सोहळा 6 जून जुलै या आषाढ महिन्यात पंढरपूरच्या दिशेने मोठ्या जल्लोषात भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांच्या समवेत आयोजित केला जातो.
हा एकच प्रसंग असा आहे, भाविक भक्त आपले सर्व मतभेद विसरून एकत्र येतात. यावर्षी श्री संत तुकाराम महाराजांची 339वी पालखी जून 28 रोजी दुपारी निघाली असून ती जुलै 16 रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे. पुणे शहरातील पालखी मार्गावरील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. वाहतूक बदलाबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माध्यमांना दिली माहिती. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचे पालखीचं आगमन पुणे शहरामध्ये होतंय. यामध्ये वाहतुकीवरती बऱ्यापैकी ताण येतो आणि बरेचसे रस्ते बंद होतात. तर सर्वप्रथम मी पुणेकरांना एक विनंती करतो की 30 तारखेला आणि विशेषतः 2 तारखेला म्हणजे ज्यावेळेला पालख्यांचं प्रस्थान होणार आहे, या 2 दिवसामध्ये वाहनाचा वापर कमीत कमी करावा. शहरामधले रस्ते बंद असतील आणि मग तुम्हाला प्रवास करताना निश्चित त्याचा त्रास होईल. तरीसुद्धा वाहतूक शाखेकडून दरवर्षीप्रमाणे असे नियोजन करण्यात आलेलं आहे की ज्यावेळेला आवश्यक आहे, ज्यावेळेला दिंड्या पालख्या येत आहेत, फक्त त्याच वेळेला रस्ते बंद केले जातील. तुकाराम महाराजांची पालखी ही पिंपरी चिंचवडमधून बोपोडी मार्गे इंजिनिअरिंग कॉलेज आणि मग तिथून पुढे फर्ग्युसन कॉलेज मार्गे लक्ष्मी रोड मार्गे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन हे कळस फाटा म्हणजे आळंदी बाजूनी पुणे शहरामध्ये होणार आहे आणि तिथून मग संगमवाडी रस्त्याने पाटील इस्टेट, पुन्हा संचेती फर्ग्युसन कॉलेज रोड आणि पुन्हा लक्ष्मी रोडने ती पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जाते. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दापोडी येथील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला भेट दिली. सध्या नानापेठेतील कथुंगा विठ्ठल मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी पुण्यातील दापोडीतून जाताना पाहायला मिळते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे नियोजन कसे करण्यात आले आहे ते सांगूया. जुलै 21 रोजी दुपारी पंढरपूर येथून पालखी निघेल आणि जुलै 31 रोजी दुपारी रात्रीचे 2 वाजता देहूगावात परतेल. पंढरपूरच्या नुकत्याच बांधलेल्या श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात पालखी पहिल्यांदाच विसावणार आहे. पहिला मुक्काम इनामदार वाडा शनिवार जून 29 रोजी पहिल्या अभंग आरतीसाठी पालखी अंगदशाह बाबा दर्ग्याजवळ थांबेल, तर आरतीचा दुसरा मुक्काम चिंचोली येथील पादुका मंदिरात असेल. दुसरा मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल मंदिर जून 30 ते 1 जुलै या कालावधीत पुण्यातील नानापेठेतील कथुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असेल. 2 जुलै रोजी पालखी लोणी काळभोरकडे प्रस्थान करेल आणि नवीन पालखी तळावर मुक्काम करेल. 3 जुलै रोजी यवतच्या भैरवनाथ मंदिरात पालखी थांबेल. 4 जुलै रोजी वरवंडच्या विठ्ठल मंदिरात पालखी थांबेल. 5 जुलै रोजी उंडवडी गावला बारामती येथे स्थलांतर होईल. 6 जुलै रोजी बारामती शारदा शाळेच्या प्रांगणात मुक्काम. 7 जुलै रोजी संसार इंदापूर येथे स्थलांतर होईल. पहिले परिपत्रक रिंगण बेलवाडी इंदापूर येथे 8 जुलै रोजी होणार आहे. 9 जुलै रोजी पालखी निमगाव केतकी येथे थांबेल. दुसरे परिपत्रक रिंगण इंदापूर येथे जुलै 10 रोजी होणार आहे. जुलै 12 रोजी सकाळी पालखी सरती येथे थांबेल आणि अकलूजकडे प्रयाण करेल, जिथे दुपारी तिसरा प्रदक्षिणा पूर्ण होईल. जुलै 13 रोजी माळीनगरमध्ये प्रथम कायमस्वरूपी रिंगण आयोजित केले जाईल. दुसरे रिंगण जुलै 15 रोजी सायंकाळी बाजीराव विहीर येथे होणार आहे. यात्रेदरम्यान भाविक संत तुकारामांचे अभंग गातात आणि कीर्तन करतात. हा प्रवास भक्ती, समर्पण आणि समाजातील एकतेचे प्रतीक आहे. जुलै 16 ते जुलै 21 या कालावधीत पंढरपुरात पालखीचे स्वागत केले जाईल. जुलै 16 रोजी सकाळी पालखी बखरी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करेल आणि सायंकाळी पादुका आरतीच्या ठिकाणी शेवटचे व तिसरे रिंगण होईल. यानंतर सायंकाळी पालखी पवित्र वत पंढरपूर नगरीत प्रवेश करेल आणि रात्री श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या नवीन इमारतीत विसावेल. दापोडीतून कमलाकर सूर्यवंशीसह कैलाश कसबे, गली मीडिया, पुणे.